धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ महाविकास आघाडीच्या वतीने सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत हुकुमशाही प्रवृत्तीच्या सरकारविरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले। मागील 20 ते 21 दिवसांपासून दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर सोनम वांगचूक लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण करत आहेत। नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तसेच ब्लॅक लिस्टेड कंपन्यांना परीक्षेची जबाबदारी देण्यात येऊ नये या सोनम वांगचूक यांच्या प्रमुख मागण्या होत्या। या आंदोलनाला मिळणारा वाढता पाठिंबा लक्षात घेता हुकुमशाही प्रवृत्तीच्या सरकारने दडपशाही धोरणाचा अवलंब करत सोनम वांगचूक यांचं आंदोलन मोडून काढलं। ही घटना अतिशय निंदनीय आणि खेदजनक आहे। या बाबतीत देशभरात आज विविध आंदोलनं करून निषेध नोंदवण्यात आला। याच धर्तीवर आज धरणगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ सरकारच्या दडपशाही धोरणाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। याप्रसंगी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, प्राध्यापक ND पाटील, कल्पिता पाटील, संजय पाटील, सुनील सोनार आदींनी मनोगत व्यक्त करताना सरकारवर ताशेरे ओढलेत व सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीचा खरपूस समाचार घेतला। यावेळी विविध मागण्यांचं निवेदन पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं। याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते गुलाबरावजी वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक ND पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तालुका अध्यक्ष संजय पाटील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेंद्र महाजन, शिवसेनेचे तालुका प्रमुख जयदीप पाटील, शहर प्रमुख भागवत चौधरी, नगरसेवक लक्ष्मण महाजन, नगरसेवक परमेश्वर महाजन, नगरसेवक सुनील भाऊ चौधरी, उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री, युवा सेनेचे उपजिल्हा संघटक विनोद रोकडे, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, शहर कार्याध्यक्ष रवींद्र वाघ, युवक जिल्हा कार्याध्यक्ष मोहित पवार, युवक तालुका अध्यक्ष परेश गुजर, युवक शहराध्यक्ष जुनेद बागवान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलीम मिस्त्री, महेश पवार, दिनेश रंगराव पाटील, सलीम ताराचंद दादा, विजय जनकवार, सुनील सोनार, भूषण भागवत, गौरव चव्हाण, योगेश येवले, शिवसेनेचे प्रसिद्ध प्रमुख गजानन महाजन यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी विनोद रोकडे, धरणगाव, जिल्हा जळगाव। दिल्ली येथे 20 दिवसापासून एक सामाजिक कार्यकर्ता ज्यांच्या शिक्षणावर काळा अभ्यास आहे, शिक्षण क्षेत्रात बदल झाला पाहिजे असं ज्यांना वाटतं, असे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे जंतर मंतरवर 20 दिवसापासून अन्नदायक उपोषण करतायत। परंतु केंद्र सरकारचा एकही मंत्री त्या ठिकाणी की काय तुमच्या मागण्या काय, तुमचं म्हणणं काय हे विचारायला साधं सुद्धा येत नाही। आणि हुकुमशाही पद्धतीनं 21व्या दिवशी त्यांना तिरडीमध्ये जेव्हा हे टाकतात, अंत्यविधीला जसं तिरडीमध्ये नेतात तसं तिरडी घालून त्या माणसाला नेण्यात आलं। याचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। आणि त्याची मागणी काय की हे जे मुलं CET पेपरला, नीट पेपरला बसतात, ही परीक्षांमध्ये सुधारणा झाली पाहिजे, त्यांच्यावर अन्याय झाला नको पाहिजे। आणि 5-5 लाख देऊन हे धनाढ्य लोक पेपर फोडतात आणि त्याच्या मागे मोठ्या मंत्री लोकांचा हात असतो आणि मग त्याच्यामध्ये गरीब विद्यार्थी हा ओरबडला जातो। 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। ज्या शहरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतात तिथे एका मुलीने नीट पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली। तिला पाहायला सुद्धा हे गेले नाही, तिच्या घरी सांत्वनासाठी गेले नाही। कितलं निर्लज्ज सरकार आहे, केंद्र सरकार निर्लज्ज, राज्य सरकार निर्लज्ज, अशा पद्धतीने ही हुकुमशाही चाललेली आहे। या देशात न्यायव्यवस्था सुद्धा विकली गेलेली आहे। सुप्रीम कोर्ट जिथे आहे तिथे 20 दिवसापासून उपोषण चालतं, तरी सुद्धा न्यायाधीश लक्ष द्यायला तयार नाही। आणि आज सुद्धा जिथे दीपक
दिपते याने मोर्चा काढला, त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी पोलिसांनी लाठीमार केला. हा कोणाच्या इशाऱ्यावर केला? असे भरपूर प्रश्न आहेत. या विद्यार्थ्यांच्या 70 करोड विद्यार्थी हे कुठे जातील, यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. परंतु या सरकारला काही घेणं देणे नाही. सरकारला फक्त हे दान मंदिरातून पैसे चोरवा आणि पक्ष फोडा, खासदार फोडा, आमदार फोडा, एवढा एक कमली कार्यक्रम केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या हातामध्ये आहे. म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं यांचा तीव्र निषेध करतो. लोकनायक न्यूज